सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेल यांनाही शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती। पटेलांनी मागितली होती वेळ, मात्र तटकरे अचानक भेटीसाठी पोहोचल्याची माहिती। पार्थ पवार यांची तक्रार केल्याची पवारांच्या वरिष्ठ नेत्याची माहिती। पक्षातील अंतर्गत फेरबदलांमुळे राष्ट्रवादीचे आमदार धास्तावले। राष्ट्रवादीच्या आमदारांचं शरद पवारांना मदतीसाठी साकडं। बदलणाऱ्या राजकीय समीकरणांमुळे आमदारांमध्ये अस्वस्थता। झिशान सिद्दीकी यांची आमदारकी अडचणीत येण्याची शक्यता। सिद्दीकींच्या एबी फॉर्मवर प्रदेशाध्यक्ष म्हणून तटकरेंची सही। तटकरेंच्या सहीमुळे सिद्दीकींची आमदारकी अडचणीत येण्याची शक्यता। पार्थ पवारांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। काल रात्री वर्षा निवासस्थानी जाऊन घेतली फडणवीसांची भेट। पार्थ पवार आणि फडणवीसांच्या भेटीचं कारण गुलदस्त्यात। आनंद परांजपे यांनी घेतली शरद पवार यांची भेट। शिवसेना प्रवेशानंतर आनंद परांजपे पवारांच्या भेटीला शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी जाऊन घेतली भेट। नीट पेपरफुटी प्रकरणी पुण्यातील प्राध्यापक मनीषा मांढरेला अटक। मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी। मनीषा मांढरे नीट पेपरफुटीतील सूत्रधार असल्याची सीबीआयची कोर्टात माहिती। नीट पेपरफुटीचे धागेदोरे आता नांदेडपर्यंत। मुलीसाठी 5 लाख रुपयांमध्ये नीटचा पेपर खरेदी केल्याचा आरोप। सीबीआयकडून कुटुंबियांची कसून चौकशी। पेट्रोल दरवाढी विरोधात मनसे आक्रमक। मुख्यमंत्री फडणवीसांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यात मनसेचं आंदोलन। पोलिसांकडून मनसे कार्यकर्त्यांची धरपकड। इंधन तुटवड्यामुळे आता थेट मारहाणीच्या घटना। वाशिममध्ये रांगेच्या कारणावरून वाद, तर बुलढाण्यात डिझेल घेण्याच्या वादातून तरुणाला मारहाण। पोलिसांसमोरच तुंबळ हाणामारी। गोकुळच्या गाईच्या दूध दरात 2 रुपयांची वाढ। 21 मे पासून गोकुळचं गाईचं दूध महागणार। म्हशीच्या दूध दरात कोणताही बदल नाही। आसनगाव ते कसारा रेल्वे प्रवास होणार खडतर। आजपासून 22 मे पर्यंत दररोज 2 तासांचा ब्लॉक। दुपारी 3:50 पासून ते संध्याकाळी 5:50 पर्यंत ब्लॉक। एक्सप्रेस गाड्यांवरही होणार परिणाम। धुळ्यामध्ये गोंदूबाबाचं दुष्कृत्य। पूजा विधीसाठी आलेल्या दोघांची केली गोंदूबाबानं हत्या। पोलिसांनी आवळल्या नराधमबाबाच्या मुसक्या। पुण्यामध्ये रिक्षातून गांजा विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश। हडपसरमधील रिक्षा चालकाला अटक। 35 किलो गांजा जप्त। भारतीय विद्यापीठ पोलिसांची कारवाई। अखेरच्या टप्प्यात हापूस आंबा स्वस्त। सुरुवातीला प्रति डझन 1800 ते 2200 रुपयांना असलेला आंबा आता 500 रुपयांवर। दर घसरल्यानं सर्वसामान्यांच्या ताटात हापूसचा गोडवा। राजधानी एक्सप्रेसच्या एसी कोचला भीषण आग। राजस्थानच्या कोटा रेल्वे विभागाजवळची घटना। जवळपास 60 प्रवाशांना काढलं सुखरूप बाहेर। कोरोना आणि युद्धानंतर जगासमोर ऊर्जा संकट। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली भीती। हे दशक संकटाचं दशक बनलंय। जगातील मोठी लोकसंख्या गरिबीच्या दलदलीत अडकू शकते। मोदींचं विधान।